तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या। शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा। समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ते महत्त्वाचं असतं। जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात। ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते। जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात। हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात। आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे। सकाळी उठल्यावर स्वतःला सांगत जा, तू स्ट्रॉंग आहेस, तू सुंदर आहेस, तू कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाऊ शकते। तुला तुझ्या आई वडिलांची मान खूप उंच करायची आहे। तू हार नाही मानणार कधीच। स्वतःला कधी एकटे समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडच आहे। सर्वात महत्त्वाचं तुमच्यासोबत तुम्ही आहात, मग कशाला कोणी पाहिजे। आता चला पुढे। माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येतो। नेहमी तत्पर राहा, बेसावध आयुष्य जगू नका। अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते। समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठा सुख आहे। आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते, जेव्हा जीवन जगण्याची कला कळते। जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कोणीच आधार देत नाही। मी दुनियेबरोबर लढू शकतो, पण आपल्या माणसांबरोबर नाही, कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचे नाही तर जगायचे आहे। आयुष्य हे असंच जगायचं असतं। आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग वापर करा, जग आपोआप सुंदर बनतं। तुम्ही किती जगता यापेक्षा कसं जगता याला जास्त महत्त्व आहे। ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मनमोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे, बाकी सर्व तर कॅलेंडरवरच्या तारखा आहेत। आयुष्य हे सर्कस मधल्या जोकसारखं झालंय, कितीही दुःखी असेल तरी जगासमोर हसावंच लागतं। आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखं आहे, तोल सांभाळण्यासाठी पुढे जात राहावं लागेल। पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो, पण माणसाचे आयुष्य अश्रूशिवाय पार करता येत नाही, यालाच खरे आयुष्य म्हणतात। कधी कधी वाटतं की आपण उगाचच मोठे झालो, कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरंच खूप चांगला होता। आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो। आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका। आर्थिक हानी, मनातील दुःख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाचे सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे। भावनिक लोक इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात, यामुळे ते लोक नेहमीच दुखावत राहतात। जेव्हा आयुष्याची गाडी योग्य मार्गावर असते, प्रत्येकजण माझ्या बरोबर चालायला तयार आहेत, पण रस्ता खराब असताना माझ्यासोबत कोणीही चालत नाही। आनंद काही काळ संयम देतो, पण संयम कायमचा आनंद देतो। आयुष्य हे बासरीसारखे आहे, अडथळ्याच्या रूपात कितीही छिद्र असली तरी पण जो कोणी ते वाजवायला शिकला, समजा तो जगायला शिकला। नेहमी अशा प्रकारे बोला की प्रत्येकाला तुमचे ऐकायचे आहे, आणि अशा प्रकारे ऐका की प्रत्येकाला तुम्हाला सांगायचे आहे। आयुष्याच्या प्रवासात असे वारंवार घडते, कठोर निर्णय नेहमीच चांगले असतात।